सज्ज आहात आता बघितलं कठड्यात कटगऱ्यात ताईला ठेवलेलं आहे, वहिनीला ठेवलेलं आहे आणि तुमच्या मनातल्या भावना त्यांच्या प्रति व्यक्त करायच्या आहेत. बोला, पहिला आरोप. तिला ना बाजारात नेलं का तर साडी घ्यायची असल्या ना तर ती हट्टच करते की नाही मला साडी घ्यायची. पण मग ती विचार करत नाही का तिला असं सुजवळ पैसे आहे की नाही आहे, त्याचा अजिबात विचार करत नाही. हो का? काय मान्य आहे तुम्हाला आरोप? मान्य आरोप मान्य आहे का? तुम्ही यांच्या बाजूने आहात? नाही, आरोप मान्य नाही. नाहीये. बघितलं ती थांबा. घरातली एक मोठी सून आहे, तिचा हक्क आहे तेवढा की तिने घ्यायचीच चांगल्यात चांगली साडी. असं कळलं तुम्हाला? मला तुम्ही नाही बोलायचं, तुम्ही नाही बोलायचं. नाही, मला माहिती आहे माझ्या सासूकडे पैसे आहे. आहे ना? बरं द्या, सासूबाईंकडे द्या. सून म्हणजे ही माझी मुलगीच आहे. होय, सून म्हणजे माझी मुलगी. तक्रार करण्यासारखं काहीच नाही. काहीच नाही. नाही, नक्की. हो हो, व्हेरी गुड. सासूबाईंनी सांगितलं मला काही तक्रार नाही. जरा भावाकडे द्याव. तुमचा म्हणजे दरार आहे. कसं काय? तसं त्या सांगतात मी सगळ्यात जास्त तुम्हाला घाबरते म्हणून. तसं काही नाही, ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकते म्हणून. हो, तुमची सगळ्यात लाडकी बहीण आहे. सगळ्यात लाडकी बहीण. हो, तुम्हाला कधी आठवण येते मिस करता त्याला? रोजच हा? रोजच खूप प्रेम आहे. खूप, सगळ्यात जास्त. आज उशीर झाला म्हणून आता महिनाभर बोलणार नाही त्याच्याशी. तुम्ही का? वेळेवर नाही आला म्हणून. हो, आई वडिलांच्या अगोदर तो लागतो मला. बरं बरं. तुमची काय तक्रार आहे ताई? काही नाही, काही नाही, काही माझी काहीच तक्रार नाही. अजून कोण बोलणार आहे? चला एक द्या पाठीमागे. तुम्ही कोण? दे रे. दीर आहे. अरे बाबा, बोल बोल. त्यांनी काम सांगितले आणि वेळेवर जर झाले नाही ते खूप प्रमाणात चिडता जास्त त्या. तुमच्यावर? हो लहान दिरावर? हो. तिचा हक्कच आहे ते जायचं. हक्कच आहे. तिचा भाऊ तिच्यापासून लांब आहे. आता तूच सर्व भाऊ. नाही नाही, पण मला एक विचारायचंय, तुमची बाजू मी घेतो. तुम्ही वेळेत का नाही करत काम? सर 3 वेळेस सांगावं हा? लागतं, हे करा करा. नाही, अहो करा ना, तेव्हा मग करता. मी काय म्हणतो, तुम्ही पहिलंच अहो करा ना असं सांगा ना. तुम्ही तिसरं कशाला नाही, सांगा? प्रेमाने बोललेलं लवकर होतं ना असं वाटतं मला, पण नाही होत. ते अजून कोण? रात्री जेवण कमी करतात त्या. म्हणजे सगळ्यांसाठी कमी करतात का? नाही, स्वतःसाठीच कमी करतात हा? ते. स्वतःसाठीच कमी करतात रात्री जेवण. हो. हो. डॉक्टरने त्याचे वजन वगैरे वाढले, तिचं वजन कमी करायचं. काय प्रेम आहे. पण सर आता मी काका होणार तर जेवण पण चांगलं केलं पाहिजे ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.